करण्यात आलेले, परंतु यामध्ये माल कोणाचा विकला जातो हा मोठा एक प्रश्न आहे। व्यापाऱ्याचा माल विकला जातो, शेतकरी मात्र हवालदिक आहे। शेतकऱ्यांचा माल घ्यायला कोणीच तयार नाही। याच शेतकऱ्यांनी तुम्हाला जोपासलेले आहे, याच शेतकऱ्यामुळे तुमच्या घरात दिवा जळतो, याच शेतकऱ्यामुळे तुम्हाला कापसाची वात मिळते आणि याच शेतकऱ्यामुळे तुमच्या घरात उजेड होतो, परंतु याच शेतकऱ्यांच्या आता हाल अपेष्टा पावल्या जातो। नमस्कार मंडळी, शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा आता पावल्या जात नाही। सरकार मायबाप शेतकऱ्यांसाठी काय दिलं, शेतकऱ्यांसाठी काय दिलं? तुम्ही नाफेड केंद्र चालू केले, नाफेड केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू आहे। जे काही शेतकरी माल विकायला जातो त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्या कारणाने नाफेडला विकायला जातो आणि नाफेडला विकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रति क्विंटल 100 रुपये हमाली घेतल्या जाते। कोणता कायदा आणि कोणता नियम आहे? ज्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून नाफेड केंद्र चालू करण्यात आलेले आणि त्याचा काही जे खर्च आहे ते पूर्ण नाफेडचा खर्च सरकार देते, परंतु हे गुत्तेदार, सरकारच्या गुत्तेदारांना कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले, नाफेडच्या खरेदीचे टेंडर देण्यात आलेले आणि हेच गुत्तेदार, हेच दलाल शेतकऱ्यांची अक्षरशः त्या ठिकाणी लूट करत आहे। प्रति क्विंटली 100 रुपये चार्ज लावला जातो, हमाली लावल्या जाते आणि त्यानंतर माल घेतल्यानंतर त्यामध्ये माती आहे, खडे आहेत अशा पद्धतीने सांगितले जाते आणि प्रति क्विंटल 2 ते 3 किलो त्या ठिकाणी मालला हा कट्टी लावला जातो। त्याचबरोबर वाहनाचा खर्च असेल हे सुद्धा शेतकऱ्यांना झापवत नाही, परंतु ज्या पद्धतीने नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आलेले या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल कुठेच विकला जात नाही। व्यापाराला तुम्ही मोठं केलेले, आजही नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल घेतला जात नाही। त्याला सांगितले जाते की या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आमच्याकडे माल घेण्याकरता कट्टे नाहीत किंवा त्या ठिकाणी बारदाना नाही असं सांगितले जाते, परंतु त्याच ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून जे काही खरेदी केंद्र चालू करण्यात आलेले त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा माल घेतला जातो, वाहनाच्या वाहनं त्या ठिकाणी खाली केले जातात आणि शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळत नाही। शेतकऱ्यांचा जो माल आहे तो आजही घरातच पडलेला आहे, शेतकऱ्यांचा माल कोणीही घ्यायला तयार नाही। आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगता, विरोधी पक्षात 2023ला असताना सांगत होता की शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजेत मोठाला, या ठिकाणी टाळकुटत तुम्ही रॅल्या काढल्या होत्या, त्या ठिकाणी ताडमुडतुंगाच्या माध्यमातून रास्ता रोको करण्यात आले होते, परंतु आज सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही। ही एक मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या पद्धतीने हे सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आमदार खासदार असतील, हे एखाद्या आमदाराच्या खासदाराच्या पोटी सुरुवातीला आले नव्हते, हे सुद्धा शेतकरीच होते, परंतु यांना त्याची जाणीव राहिलेली नाही। एखादा बच्चू कडू सरकार त्या ठिकाणी त्या ठिकाणी एखादा नेता उभा राहतो आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळावा यासाठी तो उठाव करतो, परंतु त्याला कोणीही वाव देत नाही। आणि सरकार मायबाप शेतकरी मेल्यानंतर त्याला 1.5 लाख दिल्यापेक्षा 1 लाख रुपये दिल्यापेक्षा त्याला जगण्यासाठी त्याचा सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव द्या। तुम्ही सांगता आकडेवारी, शेतकऱ्यांना अशा पद्धतीची खरेदी झालेली आहे, तशा पद्धतीची खरेदी झालेली आहे आणि आम्ही सोयाबीन आयात केलेले, पाम तेल आयात केलेले अशा पद्धतीने सांगता, परंतु तुम्हाला त्या टायमाला समजलं नाही का की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी सांगितलं होतं, विधानसभेपूर्वी सांगितलं होतं, परंतु आता त्या गोष्टीची तुम्हाला जाणीव राहिली नाही का असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि ज्या पद्धतीने नाफेड चालू करण्यात आलेले हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाही, हे व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी तुम्ही चालू केलेले आहे आणि तुमचेच दलाल, तुमचेच त्या ठिकाणी जे काही टेंडर देणारे हलाल आहेत ते सुद्धा तुमचेच आहेत आणि त्यांनाच तुम्ही ते टेंडर दिलेले आणि म्हणून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। आता ज्या पद्धतीने शेतकरी सोयाबीन विकायला जातो त्याला सोयाबीनला भाव मिळत नाही, त्या ठिकाणी नाफेडला विकायला जातो, हमाली असेल घरची, त्यानंतर त्या ठिकाणी वाहनाचा खर्च असेल आणि त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची जी लूट असेल, प्रति क्विंटल 80 रुपये 100 रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी हमाली घेतल्या जाते। सरकार तुम्हाला देत असताना सुद्धा हे नाफेडचे केंद्र आहेत, ते नाफेडचे केंद्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहे आणि जे तुम्ही काही सोयाबीनचं तेल खाता ते या शेतकऱ्यांनी कमावलेले आहे। जे काही तुमच्या घरात दिव्याला वात असते ती त्याच शेतकऱ्यांच्या कापसापासून आहे, याची तरी भान ठेवा, याची तरी लाज बाळगा आणि शेतकऱ्यांना जगण्यासाठी सरकार मायबाप काहीतरी हातात पदरात पडू द्या। अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची लूट केली जाईल तर शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि शेतकऱ्यांच्या पदरात जर काहीच नाही पडलं तर शेतकरी तुम्हाला खायला सुद्धा काहीच देणार नाही। बोंबलत बसाल शेतकऱ्यांनी काय खावावं, शेतकऱ्यांनी काय पिकवावं याची तुम्हाला भान ठेवा। शेतकऱ्यांनी जर एखादी भाजीची जुडी पिकवली तर त्याला 1 रुपया भाव सुद्धा मिळत नाही, 50 पैसे सुद्धा भाव मिळत नाही आणि तो रागाच्या भरात त्या ठिकाणी रस्त्यावर माल फेकून येतो आणि
मायबाप सरकार त्याला काहीतरी द्या, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आता ज्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे, हा काही एखाद्या आक्रोशाच्या माध्यमातून बनवलेला नाही, परंतु ज्या काही शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत ते कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि सत्य परिस्थिती आहे, नापेड केंद्र हे सध्या बंद करण्यात आलेले. आता नक्कीच तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर